नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या व्हिडिओचा पार्ट 1 आपण बनवला होता. त्यामध्ये YCMOU असाइनमेंट पोर्टलवरून रजिस्ट्रेशन कसं करायचं, क्वेश्चन पेपर आणि बुकलेट डाउनलोड कसं करायचं आणि त्याचे झेरॉक्स काढून उत्तर कसे लिहायचे हे आपण पाहिलं होतं. असाइनमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 5 मे होती. आता ती वाढवून 20 मे करण्यात आली आहे. आणखी जर कोणी असाइनमेंट अपलोड केला नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर करून असाइनमेंट मधील प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची आणि उत्तरे लिहून त्याचे PDF बनवून असाइनमेंट अपलोड कशी करायचे हे पाहणार आहोत. तुम्ही क्वेश्चनची PDF डाउनलोड केला असाल. आता आपल्या मोबाईल मधील जेमिनी ॲप ओपन करा. नसेल तर इन्स्टॉल करून घ्या. जेमिनी ॲपवर आल्यास या ठिकाणी टाईप करा. मी YCMOU मध्ये BA, BSc, BCom तुमचा जोही कोर्स असेल तो टाईप करा. BA सेकंड इयर अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत असे टाईप करा. मग तुम्हाला ज्या विषयाच्या प्रश्नांची उत्तरे हवी त्या विषयाचा कोड टाका. त्या विषयाच्या प्रश्नांची 5 गुणांसाठी उत्तरे हवी आहेत आणि मग तुमचा प्रश्न टाका आणि मग उत्तर येईल. हे उत्तर तुम्ही लिहू शकता. पण तुम्हाला आणखी कन्फर्म उत्तर हवे असेल तर इथे टाईप करा. याचं उत्तर कोणत्या पानावर आहे सर्च करा. मग तुमचं पुस्तक खोला. पुस्तकाच्या सुरुवातीला अनुक्रमणिका असते. त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचा घटक कोणत्या पानावर आहे हे शोधा आणि त्या पानांचे फोटो काढून इथे अटॅच करा आणि टाईप करा. या पानांचा संदर्भ घेऊन 5 गुणांसाठी उत्तर द्या. मग जे उत्तर येईल तुम्ही ते उत्तर लिहू शकता. असंच तुम्ही सर्व प्रश्न आणि सर्व विषयांसाठी करू शकता. आणि उत्तर लिहिण्याआधी पहिल्यांदा एकदा पुस्तकात आणि AI दिलेल्या उत्तरात साम्य आहे का हे पहा. साम्य असल्यासच उत्तर लिहा, कारण AI ही चुका करू शकतो. पण AI कामाची गोष्ट आहे. नीट वापरल्यास आपल्याला त्याचा लाभ घेता येऊ शकतो. विद्यार्थी काय करतात, हे जे पुस्तकात आहे तसेच्या तसे लाईन उत्तरात लिहून टाकतात. पण असे जास्त गुण भेटत नाहीत, कारण पुस्तकामध्ये खूप साऱ्या लाईन या फिलर्स असतात, म्हणजे इकडला तिकडला संदर्भ असलेल्या. खरं तर उत्तर आपल्या मनाने लिहायचे असते. त्यातून समजते की तुम्हाला ही कन्सेप्ट किती समजली आहे. पण ज्यांना होत नसेल त्यांनी AI माध्यमातून उत्तर लिहा. आणि समजा ज्यांच्याकडे हे पण करायला वेळ नाही तर त्याने सरळ आपल्या प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढा आणि जेमिनी AI वर टाका आणि टाईप करा. या प्रश्नांची 5 गुणांसाठी उत्तरे द्या आणि ती उत्तरे उत्तरपत्रिकेवर लिहून टाका. आता उत्तर लिहून झाल्यास याची PDF कशी बनवायची पाहूया. पहिल्यांदा उत्तरपत्रिका भरून घ्या. पेज नंबर, सर्व पेजवर सही, सबमिशनची तारीख. आता हे पेज सिरियल नंबर नुसार लावा आणि आपल्या फोनमध्ये डॉक स्कॅनर ॲप इन्स्टॉल करा आणि ॲप इन्स्टॉल केल्यास ओपन करा. आता हे डॉक स्कॅनर ॲप कसं वापरायचं हे पाहूया. इथे या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथे डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. आता आपल्या बुकलेटचे सिरियल नंबर नुसार फोटो काढून घेऊया. तुमच्या उत्तरपत्रिकेचे फोटो काढा. ऑटोमॅटिक क्रॉप होईल. कंटिन्यू वर क्लिक करा आणि असंच तुमचे जितकेही पेजेस असतील तेवढे फोटो काढून घ्या. सर्व पेजेसचे फोटो काढून झाल्यास इथे राईट बटनवर क्लिक करा. इथे सेव्ह बटनावर क्लिक करा. मग PDF ऑप्शन सिलेक्ट करा. या ठिकाणी फाईलला नाव द्या. तुमच्या विषयाचं नाव द्या. तुमच्या विषयाच्या कोडचं नाव द्या. ओके वर क्लिक करा. सेव्ह टू माय डॉक्युमेंट्स वर क्लिक करून PDF सेव्ह करून घ्या. PDF ला विषयाचं नाव द्या, जेणेकरून अपलोड करताना कन्फ्युजन होणार नाही. अशाच प्रकारे तुमच्या सर्व विषयांचे PDF बनवून घ्या. PDF तयार झाली. आता वेबसाईट वर या. लॉग इन करा आणि ज्या विषयाची PDF आहे त्या विषयासमोर PDF अपलोड करा. सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. चूज फाईलवर क्लिक करून PDF सिलेक्ट करा. अपलोड आणि प्रिव्ह्यू वर क्लिक करा आणि कन्फर्म अँड सबमिट असाइनमेंट वर क्लिक करा. ओके करा. असाइनमेंट अपलोड झाली. ओके करा. अपलोडेड म्हणून दाखवेल. हे व्हेरीफाय झाल्यास काही वेळाने तुम्हाला व्हेरिफिकेशन किंवा मग रिजेक्शन रिअपलोडचा जीमेल येईल. असंच तुम्ही सगळ्या विषयाचा असाइनमेंट अपलोड करा. जास्तीत जास्त एका विषयाला 2 तास लागतील. रोज 2-3 विषयाचं केला तर 3 दिवसात होऊन जाईल. हे झालं असाइनमेंटचं. आता परीक्षेसाठी एक टिप देतो. परीक्षेसाठी तुमचा अभ्यास झाला नसेल तर पुस्तकात सर्व चॅप्टरच्या शेवटी ही सारांश समरी असते, ते वाचायला सुरुवात करा. आणखी 10-12 दिवस बाकी आहेत. अर्ध पुस्तक वाचा आणि अर्ध्या पुस्तकांसाठी समरी सारांश वाचा. तुमचा कोणता विषय बॅक पडणार नाही आणि 60-70 गुण तुम्हाला भेटू शकतात. हे मी सांगितलं तुम्हाला मार्किंगसाठी. पण माझ्या मित्रांनो, अभ्यास करत जा. चला मग येथे आपण थांबूया. कोणाला काही अडचण असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि विद्यार्थ्यांना शेअर करा.
आणि अपडेटसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि WhatsApp चॅनल फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.